नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये पुनश्च तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो। आणि या लेक्चरमध्ये आपण आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांकडे जाणार आहोत। आणि त्यामध्ये पहिला जो काय प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मी सांगण्यासाठी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे तुमच्या समोर हजर आहे। आणि चला वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न व्यवस्थित सॉल्व करू। विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या जागतिक फुटबॉल महासंघ याच्या फिफा या क्रमवारीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तो 142 नंबरचा क्रमांक आहे। आणि काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या। जागतिक फुटबॉल महासंघ हा जो आहे, ही जी संघटना आहे, ही संघटना काय करते तर ही संघटना जागतिक लेवलला स्वतःचे जे काय निर्णय फुटबॉलच्या संदर्भामध्ये नियम जे आहेत ती नियम तयार करणार आणि फुटबॉलच्या जे काय स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आयोजन करण्याचं काम या संघटनेचं आहे। बस दोनच कामं आहेत, नियम बनवणे, स्पर्धेचं आयोजन करणे। मग स्थापना कधी झाली होती हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, तर ते एक लक्षात राहू द्या। त्यानंतर परत पुढे स्थापनेचं जे काय ठिकाण आहे ती एक विचारलं जाणार आहे। स्थापनेचे स्थळ किंवा मग ठिकाण हे थोडंसं लक्षात राहू द्या। आणि त्यानंतर हिचं जे हेडक्वार्टर आहे म्हणजे मुख्यालय आहे ती एक विचारलं जाईल। आणि जे संस्थापक देश आहेत ती एक लक्षात ठेवायचे आहेत, संस्थापक देश। एवढा जो डेटा आहे हा कायम लक्षात राहू द्या। तर आता पटकन त्याचं करेक्ट उत्तर काय आहे ते मी सांगतो। आता इथे 21 मे हे लक्षात राहू द्या, 21 मे 1904। ओके, ही तारीख पाठ करून टाका। त्यानंतर परत स्थापनेचं ठिकाण हे पॅरिस होतं मित्रांनो, पॅरिस या ठिकाणी एकत्र आले होते। आणि जे फ्रान्स या देशामध्ये असलेलं तुम्हाला बघायला मिळेल, बरोबर। आता त्यानंतर हेडक्वार्टर कुठे तर झुरिक नावाचं ठिकाण आहे, हे कुठे, हे आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी। ओके, म्हणून हे पण लक्षात राहू द्या, स्वित्झर्लंड। ओके, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे, मग हे पण चांगलं करून ठेवा। त्यानंतर परत पुढे संस्थापक देश म्हटलं तर फ्रान्स हा एक देश आहे बघा। ओके, बेल्जियम आहे, बेल्जियम। त्यानंतर नेदरलँड पण देश आहे, नेदरलँड, ठीक आहे, नेदरलँड। आणि स्पेन एक देश आहे, स्पेन हा पण देश आहे। आता इथं हे लक्षात राहू द्या, पहिल्या क्रमवारीमध्ये या स्पर्धेच्या पहिल्या क्रमवारीमध्ये कोणता देश असणार आहे, सध्या कोणता देश आहे तर तो स्पेन आहे। म्हणजे तिथे पण एक तुम्हाला प्रश्न मिळतो। ओके, अशा पद्धतीने फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, स्पेन आहे। ओके, हे सगळे जे देश जे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत या प्रश्नाच्या संदर्भामध्ये। आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूयात, नंतरचा काय आहे। दरवर्षी शेतकरी दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातोय, अशा प्रकारचा इथे परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारला जाईल बघा। दिनविशेष या संदर्भामध्ये एकतरी प्रश्न परीक्षेला विचारला जातो चालू घडामोडीच्या संदर्भात। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 23 डिसेंबर आहे, म्हणून ते पण तुम्ही लक्षात राहू द्या। पुढचा आपण भाग बघूयात बघा। नुकतेच कोणत्या राज्य सरकाराने सर्व सरकारी शाळांमध्ये श्री भगवद्गीतेच्या श्लोकांचं पठण करणं हे अनिवार्य असणार आहे असा निर्णय कोणत्या राज्य विधानसभेने दिलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि शाळामध्ये आता ते कंपल्सरी केलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, भगवद्गीता ही मानव जातीसाठी निश्चितच चांगली आहे, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही। माणसाला वेगवेगळे जे काय अडचणी येतात किंवा प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये सोल्युशन काढण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असलेलं ते पुस्तक आहे, तो ग्रंथ आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, हे बारकाईने लक्षात राहू द्या, ज्या वेळेस धार्मिक ग्रंथ कोणत्याही धर्माचे असू द्या, कोणत्याही, ते जेव्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागू केले जातात त्यावेळेस धर्मनिरपेक्ष नावाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा प्रथमतः लोप होतो 100%। आणि धर्मनिरपेक्ष ही संकल्पना ज्या दिवशी भारतातून लोप होईल त्या दिवशी लोकशाहीचा अस्त झालेला असेल। आणि ज्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल त्या दिवशी मानव जातीवरती आघात प्रथमतः होणार आहे। कारण कुठल्याही धर्माचा विचार करा, एखाद्या देशामध्ये जर एखादा धर्म हा डॉमिनन्स करणारा असेल किंवा धर्माचा पगडा त्या देशावरती सर्वाधिक असेल तर तिथे तुम्हाला धार्मिक तेढ, तणाव निर्माण होताना दिसून येतात। कारण नुकताच बांगलादेशमध्ये ती एक घटना झालेली आहे, ठीक आहे, चंदू दास नावाची जी काय व्यक्ती आहे त्याच्या संदर्भामध्ये। आणि अल्पसंख्याक हिंदू बांगलादेशमध्ये आहेत
आणि हे जे बहुसंख्यक मुस्लिम आहेत ते हिंदू लोकांवरती काय करतायत, अन्याय अत्याचार करताय आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे. या गोष्टीमुळे जगामध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी जी काय बाब आहे ही जागतिक लेवलला आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पर्यायाने भारतामध्ये येणाऱ्या काळात तसं होऊ नये म्हणून आपण कदाचित प्रयत्न केला पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी हिंदू हा बहुसंख्यक आपल्या भारताचा धर्म आहे, परंतु हिंदू धर्माच्या माध्यमातून जो जुना काळ होता तशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळात घडू नये यासाठी विशेष आपण काळजी घेतली पाहिजे. कारण सर्व धर्म समभाव हे आपल्या संविधानाने दिलेलं एक राजकीय जे काय मूल्य आहे हे मूल्य तुम्हा आम्हाला सार्वजनिक ठिकाणी आपले जे मत आहेत ते मांडण्यासाठी प्रोत्साहित करतं, तुम्हाला ती एक हमी देतं आणि हे एक विशेष आपल्या संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारं संविधान हे जगातलं एकमेव पुस्तक तुम्हाला असलेलं बघायला मिळतंय आणि त्याच्याबद्दल निश्चितच प्रत्येकाला अभिमान असणारच. आता पुढचा प्रश्न बघा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा कोणत्या विषयाचे, कोणत्या भाषेचे ते लेखक आहेत अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा यांच्याविषयी, यांच्या निधनाच्या घटनेविषयी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. अशा प्रकारे निधन वार्तेवरती एक प्रश्न असतो आणि बघा इथे त्यांना कोणते पुरस्कार मिळाले होते हे पुरस्कार चांगले लक्षात ठेवा. तुम्हाला 100% हा पुरस्कार विचारला जाईल. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असणारी व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत आणि हे PYQच्या आधारित किंवा त्या धर्तीवरच तयार केलेला हा एक प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 0 ते शतक या कार्यक्रमाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? इंदोर असणार आहे. आणि मग आता मला कमेंट करून सांगा की हे जे इंदोर शहर आहे हे शहर नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे. ओके, हा एक तुमच्यासाठी प्रश्न असेल. आता पुढे जाऊयात आपण. बघा, जयंत नारळीकर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आणि खूप चांगले शास्त्रज्ञ आहेत आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. तर हे कोण होते, म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, ज्यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. ते थोडंसं व्यवस्थित क्लिअर राहू द्या. विज्ञान रत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मग ही व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी निगडीत असणार आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? खगोल भौतिक शास्त्रज्ञ याविषयी ते काम करत होते किंवा ते एक तसे शास्त्रज्ञ होते त्या विषयाच्या संदर्भात. आणि हा प्रश्न तुम्हाला या अँगलने का विचारला जाईल, कारण खगोल शास्त्रामध्ये आणि भौतिक शास्त्रामध्ये, फिजिक्समध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. या योगदानाच्या संदर्भामध्ये त्यांना विज्ञान रत्न हा जो पुरस्कार आहे हा नुकताच जाहीर झालेला होता, मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता. तो पुरस्कार कुणाकडे दिला होता ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. पुढे चला आता. बघा, सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड म्हणायले, व्यवस्थित समजून घ्या. द सुलतान ऑफ बॉलिवूड आणि हे एक पुस्तक आहे, नुकतंच मार्केटमध्ये आलेलं, आत्ताच आलेलं आहे 2 दिवसापूर्वीच. आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणत्या लेखिकेने किंवा कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मोहर बसू यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या पुस्तकामध्ये सलमान खानचा समग्र जो काय जीवन प्रवास आहे तो उलगडलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. अशा प्रकारे बघा, मार्केटमध्ये नवीन आलेले जे काय पुस्तकं असतात आणि त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या काही व्यक्ती असतात आणि खूप चर्चित व्यक्ती असतील अशा व्यक्तीच्या जीवनावरती असलेले जे काय प्रश्न, हे प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास विचारले जातात, म्हणून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे चला. बघा, विकसित भारत जी रामजी योजनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, हा एक चांगला मुद्दा आहे किंवा चांगला प्रश्न आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे आहे. या योजनेसाठी जी यापूर्वी मनरेगा या नावाने ओळखली जाणारी जी काही योजना आहे या योजनेसाठी आत्ता किती तरतूद केलेली आहे तर 1,51,000 कोटी इतक्या रुपयाची तरतूद युनियन गव्हर्नमेंटने प्रामुख्याने केलेली तुम्हाला
दिसून येणार आहे. आणि यामध्येही तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर या रकमेच्या, लक्षात राहू द्या, या रकमेच्या 60% जी काय रक्कम आहे ही युनियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक मखाना उत्पादन करणारा जो काय देश आहे तो कोणता देश आहे ते सांगायचंय तुम्हाला, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, भारत आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा आता, एक शेवटचा, रॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप जी 2025 मध्ये झालेली आहे, आणि मग या क्लबचे किंवा या चॅम्पियनशिपचे विजेतेपद जे आहे ते कोणत्या क्लबकडे गेलेलं आहे किंवा कोणत्या क्लबने ते प्रामुख्याने मिळवलेलं आहे, पटकावलेलं आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे ईस्ट बंगालचा जो काय क्लब आहे त्याच्या माध्यमातून किंवा त्यांना प्रामुख्याने ते मिळालेलं तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूयात आणि आजचा जो काय हा प्रश्न आहे हा शेवटचा असणार आहे. अशा प्रकारचे विविध जे काय प्रश्न असतात ते दररोजच्या सेशनमध्ये घेऊन येत असतो आणि 10 प्रश्नाचा सराव तुम्हाला या ठिकाणी मिळतो. त्यासाठी व्यवस्थित हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न करायचे आणि परीक्षेला व्यवस्थित सामोरे जायचं. तुम्हाला यामधूनच बरेचसे प्रश्न तुमच्या परीक्षेला बघायला मिळतील. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.